दावोसला 30 लाख कोटींची विक्रमी गुंतवणूक आलेली आहे, राईट? आता गुंतवणुकीचा महाराष्ट्राच्या उद्योगांना फायदा होणार आहे. महाराष्ट्र $1 ट्रिलियन इकॉनॉमीकडे वेगाने जातोय. पण कसे उद्योग म्हटले तर त्याचा फायदा पुणे मुंबई घेऊन जातात. तर क्वेश्चन रिमेन्स द सेम की याचा संपूर्ण महाराष्ट्राच्या सामान्य जनतेला, मला तुम्हाला काय फायदा होणार आहे? असं होत आलंय हे खरं आहे. पण वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममधून आलेली गुंतवणूक मुंबई पुण्यासोबतच नागपूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, नाशिक, बीड, रत्नागिरी, रायगड, पालघर ते अगदी गडचिरोलीसाठीही आलेली आहे. तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक भागामध्ये याचा फायदा पोहोचणार आहे आणि या इन्व्हेस्टमेंट्समधून साधारण 50 लाखच्या वर थेट रोजगार आणि साधारण 80 लाख जोड रोजगार निर्माण होणार आहे. कार्ल्सबर्ग किंवा कोका कोला कंपन्या महाराष्ट्रात आल्या तर कसला आलाय जोड रोजगार? त्यासाठी तुम्हाला उद्योगांभोवती इकोसिस्टीम कशी तयार होते ते बघावं लागेल. 30 लाख कोटींच्या गुंतवणुकीपैकी आता वाढवण बंदरमध्ये गुंतवणुकीसाठी प्रचंड उत्साह बघण्यात आला. आता तुम्ही आणि मी काय होडी चालवत नाही का हमाली करत नाही, मग आपल्याला या बंदरावर काय काम? तर तुम्हाला फक्त एकच डेटा पॉईंट देतो, त्यावरून तुम्हाला पुढचा अंदाज घ्यायला मदत होईल. वाढवणला 298 मिलियन मेट्रिक टन मालाची ने-आण होणार आहे. 298 मिलियन मेट्रिक टन किती असतात? तर त्यासाठी 12 किलोमीटरची नवीन स्वतंत्र रेल्वे लाईन टाकली जाणार आहे. आणि ही रेल्वे लाईन टाकली असली तरीही बंदराच्या आत बाहेर मिळून जवळपास 50,000 फक्त ट्रक ड्रायव्हर्सचीच गरज लागणार आहे. आता आपण होडी चालवत नाही, हमाली करत नाही आणि ट्रकही चालवत नाही. मग कल्पना करा, जिथे इतक्या प्रमाणात फक्त ट्रक ड्रायव्हर्स लागणार असतील तर मग तिथे इंजिनियर्स, सिक्युरिटी, कस्टम सारखे अजून किती विभाग असतील? इतक्या मोठ्या प्रकल्पात काम करणाऱ्या अशा किती लोकांना तिथे स्थायिक व्हावं लागेल? अंदाजे 10 ते 12 लाख लोकांना. इतक्या लोकांना राहण्यासाठी एक नवीन शहर उभं करावंच लागेल. आता घरं बनतील तर कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीत रोजगार तयार होतील. त्यांच्या मुलांसाठी शाळा बनतील तर शिक्षकांची गरज पडेल. दूध, भाज्या, किराणा मालाच्या बाजारपेठा उघडतील म्हणजे लहान मोठा व्यवसाय करणारेही लागतील. हॉस्पिटल उभी राहतील तर डॉक्टर्सना संधी उपलब्ध होईल. त्याभोवती मेडिकल स्टोअर, मॉल, थिएटर, गाडी दुरुस्ती, कुरिअर, रेस्टॉरंट्स, ब्युटी पार्लर्स असे असंख्य व्यवसाय नव्याने उभे होतील आणि याला म्हणतात जोड रोजगार. म्हणून वाढवणमध्ये साधारण 50 लाख लोकांसाठी ही तिसरी मुंबई तयार होते. आणि म्हणूनच परदेशी कंपन्यांना इथे गुंतवणूक करण्यात फायदा दिसतोय. आणि म्हणूनच तुम्ही होडी किंवा ट्रक चालवत नसाल किंवा हमाली करत नसाल तरी जवळपास प्रत्येक सेक्टरमध्ये रोजगाराची संधी असणार आहे. पण मग विरोधी पक्ष असं का म्हणतायत की 5 स्टार हॉटेलमध्ये बसून आपण घरून आणलेला डबा खातोय? म्हणजे दावोसला जाऊन भारतीय कंपन्यांसोबतच करार करायचे होते तर ते इथेच केले असते. त्याबद्दल पुढे सांगतो, पण तुर्तास आता या 30 लाख कोटींची गुंतवणूक सर्वसामान्य मराठी माणसासाठी महत्त्वाची आहे. इतकं तरी पटतंय का? जय हिंद, जय महाराष्ट्र.